बंधू मनोहर भोसलेसह पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। फसवणूक केल्याप्रकरणी बंधू भोसलेला करमाळा कोर्टात हजर करण्यात आलं होतं। मुतखड्याचा आजार बरा करण्याचा आमिष दाखवून औषधाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा मनोहर भोसलेवर आरोप आहे। जेजुरीतील हळद भंडारा आता कायदेशीर चौकटीत येणार आहे। भंडाऱ्याचं वर्गीकरण करून भेसळ रोखण्यात येणार आहे। भंडाऱ्यामध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। जेजुरीच्या गडकोटावरती भंडारा उधळून आग लागण्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला। रायगडमध्ये प्रवासी पूल हायवा ट्रकसह कोसळलेला आहे। सुधागड तालुक्यातील आमनोलीकडे जाणाऱ्या पुलावरील ही घटना आहे। खडीने भरलेला हायवा ट्रक पुलावरून जात असताना पूल कोसळल्याची घटना घडली। अचानक पूल कोसळल्याने आसपासच्या जवळपास 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर रायगडच्या पेनमधील खारेपाट या विभागातील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नावरून अमरचंद म्हात्रेंचं 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। 7व्या दिवशी अमरचंद म्हात्रेंची प्रकृती बिघडली आहे। प्रशासनाकडून मात्र आंदोलनाची कोणतीही दखल नाही आहे। दरम्यान पाणी प्रश्नावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अमरचंद म्हात्रेंनी केला। डोंबिवलीमध्ये स्वस्त घराच्या आमिषानं कोट्यावधींची फसवणूक झाली। संरक्षण खात्याच्या जागेवर घर देण्याचं आश्वासन देत फसवणूक झाली। 2 चाळ माफिया गजाआड झालेले आहेत। पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपींना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर पुण्यातील बॉम्ब प्रकरणातील एक संशयित मांजरीमध्ये असल्याची माहिती आहे। मांजरीच्या हानाजी वस्ती येथे पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन बाहेर आलं। पुण्याच्या मांजरी परिसरामध्ये सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे या संपूर्ण परिसरातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। काय नक्की घडतंय मांजरीमध्ये हानाजी वस्तीमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं? सचिन, काल पुण्यातल्या हडपसर परिसरात ज्या खासगी रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आला होता त्या प्रकरणातला जो आरोपी आहे तो पुण्यातल्या या मांजरी परिसरात राहतो अशा पद्धतीची माहिती पुणे पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार पुणे पोलिसांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। या ठिकाणी जो आरोपी राहतो त्याच्या घरात आणि दुकानात हे सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। पुणे पोलीस त्यासोबतच दहशतवादी विरोधी पथक यांच्याकडून हे सर्च ऑपरेशन केले जात आहे। याच ठिकाणी आरोपीने बॉम्ब तयार केला होता आणि त्यानंतर तो बॉम्ब या खासगी रुग्णालयात ठेवलेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्यानुसार आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे। आरोपी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। पोलीस अद्यापही आरोपीच्या शोधात आहेत, मात्र इतर जी काही माहिती आहे ती मात्र पोलिसांच्या हाती लागल्याचं समजतंय आणि त्यानुसार ही कारवाई केली आहे। योगेश, ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही दिली त्यासाठी तुमचे धन्यवाद। या बातमीवरचं आपलं लक्ष जे आहे ते असणारच आहे।